तर हा व्लॉग आहे आपल्या भावाच्या हळदीच्या दिवशीचा. बाकी पुढे काय काय घडलं ते तुम्ही स्वतःच बघून घ्या. ऍक्च्युली रेंज रोव्हर कार घेण्याचं हे माझं ड्रीम होतं. रोम रोम भाइयो. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या एक नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर बघू शकता तुम्ही की आजच्या व्लॉगची सुरुवात होणाऱ्या नवरदेवासोबतच होते. तर नवरदेवासोबतच सकाळी निघालो आम्ही मंदिरात जाण्यासाठी, कारण की घरच्यांनी सांगितलं होतं की सकाळी आधी मंदिरावरती जा आणि दर्शन घेऊन या. ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि मग दर्शन वगैरे घेऊन घरी आलो आणि घरी आल्यावर बघतो तर काय बाई, बिचारा वैभव शेठ पोहे वाटत होता. आणि मग काय तेवढ्यातच अमोलदादा पण आले आणि मग अमोलदादा आले आणि मग काढले आमचे हथियार पण. तर बघू शकतो तुम्ही की फोटो काढण्यासाठी बाई नवरदेवाच्या बहिणी रेडी पण झाल्या आणि नवरदेवाचा भाऊ अजून झाडूच मारतोय. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. आणि मग काय बाई, बहिणी म्हणत होत्या की भाई तू आधी आमचे फोटो काढून दे. पण आम्ही फोटो काढायला आलो, पण हे इथं गोष्टी काय करताय. ऍक्च्युली रेंज रोव्हर कार घेण्याचं हे माझं ड्रीम होतं. आणि 2000 years later. आणि मग कधीच्या मध्ये बाई फायनली आपल्या बहिणीचे फोटो काढून झाले. मग आम्ही आलो आमचे हथियार घेऊन सरळ मंदिरामध्ये. आणि मग मंदिरामध्ये पण नारळ वगैरे फोडलं आणि फटाफट नवरदेवाला घेऊन आलो आपल्या स्टेजवर. आणि मग अमोलदादा आणि मी लागलो आमच्या कामाला. आणि मग फोटोज वगैरे काढून झाले आणि मग भावाजवळ गेलो आणि भावाला एक सल्ला दिला की भावा ऐक, आज हंस ले तू कल बेटा रोएगा कि कल तेरी शादी होने वाली है. ये फंस गया सीएम. आणि मग आम्ही सर्व भावंडांनी मिळून एक रील पण काढली. चला मग आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. भेटू भावाच्या लग्नाच्या व्लॉग मध्ये. आणि लग्नाचा व्लॉग बघायचा असेल तर आताच फॉलो करून ठेवा.